आपण म्हणायचं येस. सो दिस इज माय TCW स्क्रीन, म्हणजे लक्षात राहील TCW स्क्रीन 200. ओके, सेव. दिस इज माय TCW स्क्रीन 200. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचंय? नो डाऊट. ही नॉर्मलच स्क्रीन राहील का? कारण हा AC38चा प्रोग्रामचा प्रेझेंटेशन लेअर आहे बरं, लक्षात घ्या. दिस इज ब्लॅक कलरचा जो केला मी, तो प्रेझेंटेशन लेअर आहे. प्रेझेंटेशन लेअर वर ती स्क्रीन आणतोय म्हणून नॉर्मल. जर मी स्क्रीनवर स्क्रीन आणली असती तरच ती सबस्क्रीन ठेवली असती. ओके, नीट लक्ष द्या. आता मी याच्यात आलो, याच्या लेआउट मध्ये जातो. ठीक आहे, हे बघा. आणि कुठेही ड्रॅग ड्रॉप करा, पण व्यवस्थिशीर एकदाच करा. एकदा ड्रॅग आणि ड्रॉप केलं की सोडून द्यायचं. हे बघा, 1 2 3 4. ओके, खालून 1 2 3. टेबल जो दिसतो, टेबल कंट्रोल, त्याच्याच खाली टेबल कंट्रोल ब्रॅकेटमध्ये विथ विझार्ड आहे, त्याला पकडायचं आणि त्याला इथे असा ड्रॅग आणि ड्रॉप करून सोडून द्यायचं. तुम्ही जसं सोडलं तसं डायरेक्ट ही स्क्रीन येते. ड्रॅग आणि ड्रॉप केलं की हा विंडो येतो, याला कंटिन्यू म्हणायचं. आणि इथल्या पुढच्या स्टेप सगळ्या बघून बघून करायच्या टोटल, कारण तुम्हाला काही जास्त पाठ होणार नाही. आपल्याला काय करायचंय, लेफ्ट साईडला बघा मी काय वाचतोय. स्टार्ट करायचंय, देन वी हॅव टू टेक द टेबल कंट्रोल का नेम, डेफिनेशन ऑफ कॉलम. आता मी टेबल झेड आशिष आहे माझा. ओके, बघा कंटिन्यू करतो. नेम ऑफ टेबल मी CSMSS देतोय. ओके, नेम ऑफ युअर टेबल कंट्रोल विझार्ड, त्याला नेम हे CSMSS चाललंय. तुम्ही काही द्या, राम द्या, श्याम द्या, काही द्या, पण तुमच्या लक्षात ठेवा. ओके, आता मी जर माझंच नाव देतो आशिष, माझा प्रोग्राम आहे तर मी माझं नाव देऊन टाकतो. ओके, कंटिन्यू. आता बघा, एक 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 स्टेप. तुमच्याकडे तुमचा इंटरनल टेबल आहे का? हो आहे. प्रोग्राम मधला बरं, IT, त्याच्यात डेटा येणार आहे. वर्क एरिया आहे का? हो आहे. माझ्याकडे आय हॅव माय इंटरनल टेबल अँड वर्क एरिया. कंटिन्यू. तर बघा, ACL नावाची फील्ड मी घेतली होती. ACL टाईप कॅरेक्टर, मॅन्डेट, रोल नंबर, नेम. So here you have an option की you can drop any field or you can choose any type of field. तर मी सिलेक्शन मला लागणार आहे ते बॉक्ससाठी. रोल नंबर, नेम आणि मोबाईल घेतो मी. मॅन्डेट घेत नाही, कारण मॅन्डेट अपडेट करायला मला हा युनिक आहे आणि मीच रेकॉर्ड ते टाकणार आहे. 800 हा अपडेट होऊच देत नाही, म्हणून मी मॅन्डेट ड्रॉप केला, कारण तो एकदाच आपण राईट करतो, म्हणून मॅन्डेट ड्रॉप केला. बरं, कंटिन्यू. बघा, माझ्याकडे इथून मला काही इनपुट द्यायचे आहेत, तर हा इनपुट कंट्रोल क्लिक करायचं. हे बघून बघून सगळ्या स्टेप्स करायच्या, एकही स्टेप सोडायची नाही. इनपुट कंट्रोल, देन युअर स्क्रोल खालीवर करायचं, तर यस स्क्रोल पण करू, नुसतं सिलेक्ट करत जायचं. हे सगळं त्याने दिलं. कंटिन्यू, कंप्लीट. दिस इज युअर टेबल कंट्रोल विझार्ड. दिस इज युअर टेबल कंट्रोल विझार्ड. बघत बघत केलो. याच्यात खाली क्लिक करायचं, हे व्यवस्थिशीर अरेंज करायचं, ही व्यवस्थिशीर अरेंज करायचं. नाव किती मोठे, रोल नंबर, ओके, सिरियल नंबर. तुम्ही म्हणाल सर ही फील्ड का घेतली होती तुम्ही, ही ACL नावाची? तुम्ही तर म्हणे ना इथं ड्रॉप हे करणार मी. ओके, बघा. आणि इथे बाय डिफॉल्ट बघा, हे जे वरचे आहेत ना,
आता हे कंप्लीट झाल्यानंतरच आणतो, कारण स्क्रीन आहे. हे जे 4 आहेत ना, हे तुम्हाला दाखवतो मी. फर्स्ट, लास्ट हे त्याच्याबरोबर येतात. आता इथे तुम्हाला काय तयार करायचं ते टिक करण्यासाठी. म्हणून मी हा जो सिलेक्शन एसीएल होता, ओके, एसीएल याला राईट क्लिक केला, ह्या बॉक्समध्ये करायचं बरं, या राईट क्लिक करायचा, कन्वर्ट, चेकबॉक्स आणि लेफ्ट बटन. बघा टिक झालं. याच्यासाठी तो घेतला होता मी. तो जो कॉलम घेतला होता ना, तो याच्यासाठी घेतला होता. म्हणजे मला कुठलं एक्झॅक्ट रेकॉर्ड हे करायचंय त्याच्यासाठी. झालं. फ्लो लॉजिकला आलो. बघा, माझ्या जो काही कोड आहे तो मी सेव्ह करतो. हा जनरेट करून आलेला कोड आहे. बॅक जातो. कॉल स्क्रीन मध्ये बघा माझा लूप आणि इथपर्यंत मी लिहिलं. टोटल देअर आर 47 लाईन. मी काल 47 पर्यंत लाईन लिहिलेल्या आहेत. ह्या जर गेल्यात तर त्या 40 एक लाईन झाल्या. पण बघा टोटल लाईन आहे आता खाली 40 नंतर टोटल हा जो कोड जनरेट झाला तो कोड TCWचा आहे. 395 लाईन आल्या. म्हणजे टोटल माझ्या 40 जर लाईन गेल्या 365 345 55 ज्या काही 350 400 लाईन आल्या त्या सगळ्या TCWच्या आल्या. म्हणून तुम्ही हे बघून बघून करायचं. हा कोड डायरेक्ट जनरेट होतो. ठीक आहे. मग आता मला करायचं काय आहे, कोड जनरेट झाल्यानंतर मी याला तर आलो या स्क्रीनला. मग स्क्रीनमध्ये मला हे PVO आणि PAI त्याने अनकमेंट करून लिहून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय डेटा टाकायचा त्याने सांगितलेलं आहे. जिथे जिथे आशिष दिसतंय तिथे तिथे टेबल कंट्रोलचं विझार्डचं नाव माझं आहे. ओके. डेटा डिस्प्ले करायचं काम त्याचं आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सोपं पहिले काय करायचं, हे 4 जे दिसत आहेत तुम्हाला हे टेबल कंट्रोल विझार्ड मध्ये आलेले आहेत. 1 2 3 4 देअर आर टोटल 1 2 3 4 हे तुम्हाला तिथे आलेले आहेत. सर्वात महत्वाचं काय करायचं, हे जे बटन आहेत, हे बॅक, हे एक्झिट, हे बटन आपल्याला तिथे दिसणार नाहीत. ओके. कुठे दिसणार नाहीत, त्या टेबल कंट्रोल विझार्ड रन केल्यानंतर. पहिले ते बटन बनवून घेऊ आपण. ओके. तर ते कुठे बनवायचं, काय बनवायचं, स्टेप बाय स्टेप मी सांगतो तसं. तर हे बटन आहेत. तर ही बॅक बटन वगैरे आपण नेहमी ते युजर कमांडवरच देतो. आपण कशावर देतो, एक बटनवर, युजर कमांडवर, एक तर डिस्प्ले नाही ते एक्झिट बटनवर. पण इथे तर ते बटन नाही आहेत ना. आता इथे टेबल कंट्रोल विझार्ड आला, बट बटन कुठे आहे तिथे, की इथे मी एक्झिटचं बटन बनवतोय का डिस्प्लेचं नाहीये. ओके. मग हे जर बनवायचं असेल 100% युजर कमांड मध्ये जावं लागतं. ओके. 100% युजर कमांड मध्ये जावं लागतं. युजर कमांड शोधू. मग तो कुठे असतो, युजर कमांड कुठे असतो, हा बघा सर्वात शेवटी मॉड्यूल अंडरस्कोर युजर कमांड सर्वात लास्टला. त्याला अनकमेंट केलं, त्याला डबल क्लिक केलं आणि यस म्हणलं आणि आपल्या मेन प्रोग्राम मध्येच त्याला ठेवायचं. सिलेक्ट झाला पाहिजे. यस. बघा तो तयार झाला. हे युजर कमांड म्हणजे सगळ्या बटनांवरचा खेळ इथं करायचा. ओके. तर इथे आपण जसं लिहितो तसंच केस साईयुकॉम, केस साईयुकॉम व्हेन. आपले बटन कुठले कुठले राहणार आहेत, बॅक. बॅक बटन वर आपण काय करतो, लिहून घ्या, लिव्ह टू पहिल्या स्क्रीनवर जाणार, लिव्ह टू स्क्रीन 0 त्याला म्हणतो आपण, म्हणजे इथून मागच्या स्क्रीनवर. आणि एक्झिट लिहित होतो आपण, EXIT, त्याला लिव्ह प्रोग्राम लिहितो आपण. तर आता एक्झिट किंवा हा बाजूचा जो आहे, एक्झिट किंवा हा बाजूचा आहे कॅन्सल, या दोघांसाठी एकच बटन वापरू का, कुठलेही प्रेस करा.
मागेच जायचंय, बाहेरच पडायचे, म्हणून त्याला CAN CEL नावाचं बटन, सॉरी, हे ॲरो, त्याला लिव्ह प्रोग्राम. बघा, सेव्ह केलं, चेक केलं, ऍक्टिव्हेट करतो, बॅक आलो, याला ऍक्टिव्हेट करतो. बघा, इथे एकदा बघून घेतो माझा कसा दिसतोय टेबल कंट्रोल विझार्ड. बघा, रोल नंबर, नेम, मोबाईल सिलेक्ट करायला वगैरे सगळं आलं. हे बघा, हे वरचे डिसेबल आहेत. हे बघा, फर्स्ट पेज, प्रिव्हियस पेज, लास्ट पेज, नेक्स्ट पेज, हे त्याच्या बरोबर आलं बरं. आणि हे मी इनेबल्ड केलेत आता. कसे? बॅक बटन वगैरे लिहून. ओके, म्हणजे सगळं हे करून टाकायचं. ओके, आता काय मी लिहिणार किंवा अपडेट काय ते नंतर बघा, नंतर करू. पण आता या प्रोग्रामचा आणि त्या स्क्रीन नंबर 200चा मला बनवायचा आहे शॉर्टकट. मला बनवायचं आहे शॉर्टकट आणि याचं नाव आहे ते TCW. सो आय एम गोइंग टू क्रिएट द शॉर्टकट, म्हणजे AC93. AC93 मध्ये ZTCW नावाचा मी शॉर्टकट तयार करतो. क्रिएट टेबल कंट्रोल विझार्ड. ओके, ZTCW टेबल कंट्रोल विझार्ड. आता बघा, प्रोग्राम अँड स्क्रीन याच्या आधी आपण हे वापरायचो. लक्षात घ्या सगळ्यांनी, आपण काय यूज करत होतो? प्रोग्राम अँड स्क्रीन. म्हणजे हा प्रोग्राम म्हणजे मॉड्यूल पूलचा प्रोग्राम. हाऊ यू केम टू नो की मॉड्यूल पूल काय? इथे डायलॉग ट्रान्झॅक्शन लिहिलेलं आहे. डायलॉग प्रोग्राम मध्ये डायलॉग ट्रान्झॅक्शन म्हणलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम हा आपला मॉड्यूल पूलचा प्रोग्राम होता आणि स्क्रीन होती. अरे पण आता कुठं स्क्रीन आहे? स्क्रीन तर प्रोग्राम मध्ये आहे. आपल्याकडे सिलेक्शन स्क्रीन आहे. म्हणून प्रोग्राम अँड सिलेक्शन स्क्रीन हा चूज केला मी. आता प्रोग्राम आणि सिलेक्शन स्क्रीन आहे. आता माझ्या त्याच्या एक्झिक्युटेबल प्रोग्रामच्या मध्ये स्क्रीन आहे. तसा टिकोड बनवण्यासाठी सेकंड ऑप्शन वी आर गोइंग टू चूज विथ रिपोर्ट ट्रान्झॅक्शन. आणि ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर मी टेबल मेंटेनन्स जनरेटर बनवताना वापरलेला आहे. ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर्स लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट मी इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन विथ व्हेरियंट 4 गोष्टी राहिल्यात. फक्त हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा कन्सेप्ट राहिला आहे. नाहीतर ट्रान्झॅक्शन विथ व्हेरियंट्स म्हणजे सिलेक्शन स्क्रीनवर जर तुमचा व्हेरियंट सेव्ह असेल, तुम्ही कंट्रोल एस करून ठेवलेला असेल, तर तो चूज करू शकता. अदरवाइज यू कॅन टेक द other radio buttons. I have choose the second radio button because I have taken the report as an executable type and along with the selection screen म्हणून कंटिन्यू. तर थोडा बदल झाला. तर मुलं काय करतात, हा 1000 स्क्रीन नंबर आहे ना, इथे 200 टाकून देतात. ही बाय डिफॉल्ट सगळ्यांना 1000 नंबरची स्क्रीन येईल, ती जशीच तशी राहू द्या. तुम्ही चेंज करू नका. तुम्हाला मॅन्डेटरी फक्त प्रोग्रामचं नाव आहे. ते प्रोग्रामचं नाव मी कॉपी करतो. ते प्रोग्रामचं नाव मी तुमच्या इथे पेस्ट करतो. काहीच लिहायचं नाही, नुसतं GUI ला रन करायचं. आता ZTCW शॉर्टकट आहे. ZTCW झाला रन. सिलेक्शन स्क्रीन पण घेतली. रोल नंबर 1 to 4 डिस्प्ले. बघा,
अरे यार, हा पण इकडे सरकला आता. हा माझा प्रॉब्लेम आहे बरं. मी हा रिझॉल्व्ह करतो. एक कॅरेक्टर लेफ्टला सरकलं बघा. हे बघा, आशिष इथे होतं. ओके. सागर इथे एक कॅरेक्टर इकडे सरकतं. तर त्याचं मी कोणाला तरी हे केलं होतं. काय? हे बघा, माझा डेटाबेसच्या टेबलमधून आलेला आहे. ओके. आता मला जर समजा डिलीट करायचंय, तर मला डिलीट करण्यासाठी हे सिलेक्ट वापरावे लागतील. समजा मला हे नावं व्यवस्थिशीर टाकायचं आहे. तर रोल नंबर सरकला. किती होते काय ते बघावं लागेल मला जरा. मी काहीतरी फिक्स्ड केलं होतं हे. माझ्या लक्षात येत नाही. 7च्या बॅचला मी फिक्स करून दिलेलं आहे, की हा एक कॅरेक्टर जो इकडे सरकतोय ना, दॅट इज बग. ती इकडे का सरकते? तर ते मी बघतो जरा फिक्स करतो ते. ठीक आहे. मला वाटतं मी काहीतरी चूज केलेलं होतं टेबल कंट्रोल विझार्डमध्ये आणि एक सेकंड. माझं नाही यायला पाहिजे होतं. म्हणजे मी काय फिक्स केलं होतं? कुठेतरी लिहून ठेवलं असेल मी. कॅरेक्टर घेतला होता ना मी. ठीक आहे. आपण वेगळ्या अँगलने केलं. सो हा आता फक्त डेटा डिस्प्ले झाला. आता बॅक बटन केलं. ओके. आता मी आता काय होईल? हे आपण एक्झिट करू. ते जाणार नाही. 1, 2, 3, 4. इथे फिक्स करतो मी. इथे पहिले रन करतो. बॅक बटन हे हा मेनू बार चालत नाही माझा. ठीक आहे. एक कॅरेक्टर पण लेफ्ट होते. ठीक आहे. चला, आता काय झालं, फक्त मी डेटा डिस्प्ले केलेला आहे. एकदा बघून घेतो मी माझ्या कोडमध्ये. ते मला एकदा बघून घेऊ दे. वर्क एरिया, इन्सर्ट, INS, स्क्रीन बरोबर घेतलं. इन घेतलं, सिलेक्ट प्रोग्राम घेतला, वर्क एरियातला मूव लावला मी. हे बरोबर आहे माझं. वर्क एरिया नेम तोच आहे.
आलं बघा, ते लिहून घ्या. मी तेच मला आठवत नव्हतं. करस्पॉन्डिंग फील्ड ऑफ ठेवलेलं आहे. डेटा आला बघा प्रॉपर 1 2 3 4 तेच जेवढं माझ्या टेबलमध्ये. इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना करस्पॉन्डिंग फील्ड ऑफ लिहून घ्या आणि मलाही नंतर आठवण करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम झेड एम्प्लॉई इंटू करस्पॉन्डिंग फील्ड ऑफ. ओके, एक फिक्स झालं. बराच वेळ झाले, मला आठवत नव्हतं. मला पण लिहून घेऊ द्या. लिहून घ्या बरं, मी पण लिहितोय. करस्पॉन्डिंग फील्ड्स ऑफ लिहा तिथे, तर ते तुमच्या याच्यात हे करून घ्या, म्हणजे एक्झॅक्ट येईल, नाही तर ती बग येते, सरकत नाही ते लवकर एंट्री करताना. चला, एक फिक्स झाली. आता बघा मला काय करायचंय, हे वर्कआउट नाही होते माझे कुठले. सो कुठे गेलो होतो मी, 200 स्क्रीन नंबर 200 मध्ये युजर कमांड मध्ये गेलो. हे वर्कआउट नाही होते, बॅक एक्झिट आणि कॅन्सल. ओके, नीट लक्ष द्या. मी बॅक केलं होतं तरी बॅक होत नाही येते, आणि लिहून तर आलो मी. मग हा मेनू बार आहे. ओके, मग त्या मेनूवर मला बॅक एक्झिट आणि कॅन्सल बटन ते सांगावं लागेल की याच्यावर मी लिहिलं, पण ते हे कर, म्हणजे वर्क व्हायला पाहिजे, बॅक बटन व्हायला पाहिजे ZTCW टाकल्यावर. मग मी बघा आता काय करतो. हे बॅक बटन आणि ते तयार करण्यासाठी दोन गोष्टी, जसा हा युजर कमांड आहे तसा स्टेटस बघावा लागेल मला. का ते मी हे तुम्हाला आधी शिकवलेलं नाही. तर बघा, बॅक आलो. ओके, पीबीओ आणि पीआय मध्ये असतात दोन्ही गोष्टी. पीबीओ मध्ये युजर कमांड असतो आणि पीआय मध्ये स्टेटस असतं. याला अनकमेंट करतो, नीट लक्ष द्या, सापडणार नाही लवकर. मी पीबीओ आणि पीआय मध्ये स्टेटस आणि युजर कमांड आहे. ठीक आहे, मेन प्रोग्राम मध्ये तयार करतो. या दोन्ही गोष्टी तयार करून घ्यायचा. याला खूप वेळ जाईल, लक्षात घ्या. आता बघा, मी ज्या वेळेस हा टाकतो ZTCW शॉर्टकट, त्यावेळेस बघा इथे काहीच नाव येत नाही. याला टेबल कंट्रोल विझार्ड आणि यांना काहीच नाव येत नाही, म्हणजे हेडिंग येत नाही. तर लिहून घ्या, कुठल्याही शॉर्टकट टी कोड जो तुम्ही बनवतात त्याला जर नाव द्यायचं असेल तर इथे टायटल बार मध्ये दिलं जातं. ओके, मग तुम्ही म्हणाल सर टायटल बारला अनकमेंट करायचं का? हो. आणि इथे जे XXX आहे तिथे तुम्ही जे नाव टाकाल ते, मी झेड बटन नाव टाकतो. तुम्ही वाय बटन टाका, झेड बटन टाका, ZY बटन टाका, YY बटन टाका, पण ZY ने सुरू होतं. याला टायटलला नाव द्यायचं CSMSS TCW टेबल कंट्रोल विझार्ड. आणि इथे कंटिन्यू नाही म्हणायचं, ट्रान्सफर नाही म्हणायचं, ऑल टायटल्सला जायचं आणि मग ऍक्टिव्हेट करायचं. प्रत्येक टीकोडला असं बनवून घ्या. आता प्रत्येक टीकोड मध्ये असतो तो झेड टायटल. ओके, म्हणजे तुमचं हा जर झालं तर तुमचा हा जो टीकोड आहे, ओके, हा जो टीकोड आहे तुमचा इथे, ठीक आहे, TCW नावाचा. बघा, अरे नाव नाही आलं. हा, काहीतरी डिस्प्ले करतो मी. डिस्प्ले हे बघा, CSMSS TCW असं नाव आलं.
हे जे नाव आहे, हे आउटपुट स्क्रीनवर आणण्यासाठी हे आपल्याला करायचं. ओके. स्टेप बाय स्टेप सांगतोय सिस्टमॅटिक. पहिले TCW नाव आणण्यासाठी काय केलं? आता बॅक बटन चालत नाही, एक्झिट चालत नाही. आता यांचा हे कसे आहेत त्याच्यामध्ये जातो. 200 स्क्रीन पुन्हा स्टेटसमध्ये हा झेड बटन. दिस इज द गिव्स अँड हेडिंग टू युअर आउटपुट स्क्रीन. मग वरचा बघा सेट PF आहे, त्यालाही अनकमेंट केला. त्याच्यामध्ये पण काहीतरी नाव टाकतो. तर तुम्ही पण तिथे नाव टाका झेड. या टायटल बारला ऍक्च्युली झेड टायटल टाकायला पाहिजे होतं मी. उलट झालं माझ्याकडनं. ओके. इथं झेड टायटल बारला झेड टायटल किंवा काहीतरी टाका. पुन्हा नवीन टाकतो मी. ZTITLE. MIT TCW हा घेणार मी. म्हणजे जेवढे तयार होतील तेवढे फक्त नाव बदलत चला. येऊन जाईल ते नाव. याला वाय बटन करतो मी. वरचं कमेंट करतो. बटन आहे बघा, ही स्टेप खूप महत्वाची आहे. लिहून घ्या. आता मी जो डबल क्लिक करून चाललोय वाय बटन, दॅट इज AC11. लिहून घ्या. दॅट इज AC11. सॉरी, AC11 नाही, AC41. मला बघून घेऊ द्या. हे बघा, AC41. हो, AC41. हा बघा, बघून घ्या. त्या प्रोग्रामचा मी AC41 बाजूला ठेवतो. हा मी जो चाललोय आता, हा सेट PF स्टेटस वाय बटन, हा टी कोड आहे. शॉर्टकट कसा आहे दाखवतो बघा. हा बाजूला ठेवतो. याच्यावर मी डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर बनवतो. यस. बघा, इथे आलं मी वाय बटन मध्ये. नाव टाकतो CSMSS बटन आणि नॉर्मल स्क्रीन आणि कंटिन्यू करतो. बघा, दिसलं. आणि दिस इज AC41. कसं हे बघा, वाय बटन डिस्प्ले केलं. याला मी ऍक्टिव्हेट नाही केलेलं अजून. बघा, स्क्रीन नंबर माझी 200 आहे. टायटल माझं जे टायटल आहे. एक्झिक्यूट केलं. बघा, MIT TCW आणि हे आलं. म्हणजे दिस इज माय AC41. हा मेनू पेंटर आहे AC41. म्हणजे हा पण मेनू पेंटर आहे. याला मी कमेंट मध्ये टाकतो, दिस इज मेनू पेंटर. हे लिहून घ्या बारीक सारीक. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे मी प्रोजेक्ट केलेला आहे. या प्रत्येक गोष्टी तिथे ऑब्झर्व केलेल्या आहेत, म्हणून मला ते सगळं सांगता येतंय. तर तुम्ही पण लिहून घ्या. ZPF स्टेटस मध्ये जे काही लिहितो दॅट इज मेनू पेंटर. आणि हा मेनू पेंटरचा स्पेशल कोड आहे AC41. तिथून पण जाता येतं. तो प्रोग्राम, त्या प्रोग्रामचं नाव डिस्प्ले करून तुम्हाला जाता येईल. हे बघा, आलो इथे. युजर कमांड इथून पण येता येतं. बघा, CSMSS बटन, CSMSS बटन सेम दिसतंय. बिलकुल सगळ्या गोष्टी सांगितल्या तिथे नाहीये. मग आता मला हे तयार करायचे. ओके. मला हे सगळ्या गोष्टी तयार करायच्या. तर मी पहिले तयार काय करतो, बॅक बटन. ओके. मग आपण काय करायचं, इथे फंक्शन की आहे बघा. फंक्शन कीला एक्सपांड करायचं. इथे सेव्ह बटन आहे, तिथे सेव्ह लिहिणार, तो इनेबल्ड होऊन जाईल. इथे बॅक बटन वर मी लिहिलेलं आहे, बॅक बटन इनेबल्ड होऊन जाईल.
बरोबर. इथे काय आहे, एक्झिट बटन, एक्झिट इनेबल्ड होऊन जाईल. कॅन्सल बटन, कॅन्सल इनेबल होऊन जाईल. प्रिंट, प्रिंट इनेबल होऊन जाईल. हे काय, फाइंड, फाइंड इनेबल्ड होऊन जाईल. का, इथं बघा दाखवतो. TCW तुमचंच आहे ना, हे बघा. फाइंड मी टाकला, एक्झिक्यूट. आता फाइंड, फाइंड ऑल, सेव्ह सगळे इनेबल्ड होऊन जातील. डिस्प्ले केल्यावर बघा, हे जे दिसत आहेत ना, आता बघा, फाइंड, फाइंड, फाइंड ऑल सगळे इनेबल्ड होऊन जातील, जे काही असेल. सेव्ह केलं, मिनिमाइज करतो आणि ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे. हा मी अजून डिस्प्ले करत नाही शॉर्टकट, का, याला ऍक्टिव्हेट करून घेतो. हा सगळा ऍक्टिव्हेट करायचा. पूर्ण प्रोग्राम ऍक्टिव्हेट करायचा. ऍक्टिव्हेट झाला. आता बघा, डिस्प्ले केला. आता बॅक बटन. अरे, वर्कआउट का नाही झालं? व्हायला पाहिजे ना. स्टेटस, त्याचं वाय वाय बटन. हे काय होतंय ना. मी प्रोग्रामला रन करून बघतो, होईल ते. ऍक्टिव्हेट, रन, बॅक, होईल ना. हे काय होतंय ना, हे थोडा वेळ लागतो. इट टेक्स टाइम. होणार. जे TCW, डिस्प्ले, बॅक, होणार. हे काय झालं, थोडासा वेळ जातो. थोडासा वेळ घेतो, कारण डेटा अपडेट व्हायला. ओके, म्हणून थोडासा वेळ थांबायचं. आता बघा, बॅक व्हायला लागलं. ओके, त्याच्यानंतर एक्झिट व्हायला लागलं. सगळं डिस्प्ले झाल्यावर एक्झिट व्हायला लागलं, सगळंच कॅन्सल. म्हणजे याचा अर्थ आपले सगळे बटन्स वर्किंगला आहेत. आता हे मेनू पेंटरचं काम संपवतो. मेन आहे आपला हा. तुम्ही हे दोन्ही लिहिले. आता आपल्याला काय करायचंय, वेन यू आर गोइंग टू डिस्प्ले दिस टेबल, इथे आपण एक 2-3 बटन टाकू. ओके, 2-3 बटन टाकू. एक तर डिलीट. ओके, बघून बघून करायचं. मी तुम्हाला असं म्हणत नाही, ह्या प्रॅक्टिसचा भाग आहे हा. ओके, याच्यात आपण काय करू, या याला जर डिलीट केलं तर डेटाबेस मधून डिलीट व्हायला पाहिजे. इथे अपडेट केलं की डेटाबेस मध्ये अपडेट व्हायला पाहिजे. इथे रिफ्रेश केलं की डेटाबेस मध्ये रिफ्रेश व्हायला पाहिजे. मग आपण ते तिन्ही बटन आपण आता बनवणार आहोत. आणि ते कुठे, पुन्हा इथेच वाय बटन मध्ये. लक्षात घ्या, या वाय बटन मध्ये हे मी सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट, फाइंड, फाइंड ऑल जे काही आहे तुम्ही लिहा. हा हा हे तर 4 बटन येतातच आणि हे बाय डिफॉल्ट इनेबल्डच असतात. म्हणून मी तुम्हाला फाइंड पर्यंत घेऊन आलो. मग प्रश्न तयार होतो वरच्या ऍप्लिकेशन टूल बारचा. मग प्रश्न तयार होतो मेनू बारचा. मेनू द्यायचे आहेत मला. मग ऍप्लिकेशन टूल बार मध्ये आपण काय करू, ते सगळेच्या सगळे आपल्याला नावं जे द्यायची आहेत, ओके, किंवा बटन तयार करायचे आहेत, तर ते आपण तयार करू. मग ऍप्लिकेशन टूल बार मध्ये इथे जे मी आयटम 1 to 7, 8 to 14 देईल, हे इथे येतील. इथे या
हे जे आहेत ना, या डिस्प्ले नंतर इथे हे बघा, या इथे आणतोय मी. हे ॲप्लिकेशन टूलबारवर आणतोय. ठीक आहे. ॲप्लिकेशन टूलबारवर मी तिथे आणायला चाललोय. ते कुठले बटन राहतील? एक राहील अपडेट, एक राहील डिलीट आणि एक राहील रिफ्रेश. स्टेप बाय स्टेप करतोय. तुम्ही पण तसंच करायचं. अपडेट, रिफ्रेश, डिलीट असे 3 बटन घेईल मी. आता अपडेट घेतो. त्याच्यावर डबल क्लिक करायचं. ओके. तो विचारतो अपडेट स्टॅटिक टेक्स्ट का डायनॅमिक? स्टॅटिक म्हणजे फिक्स. ओके. ते घेणार. फंक्शनच्या टेक्स्टवर नाव काय येणार? अपडेट. आयकॉनवर नाव असलं तर ठीक, नाही तर बघून करा. अपडेटला कुठला आयकॉन दिलेला आहे. ओके. अपडेटसाठी बघा, नाऊ BW रूल्स ऍक्ट असं काही दिसत असेल तर ठीक, नाही तर याच्यापैकी कुठला तरी चूज करायचा. नसेल तर बघून करायचा. रूल्स हा बघा, अपडेटचा हा आयकॉन तिथे दिसेल. ओके. त्याला मी चूज केला. हा असा दिसेल आणि त्याच्या पुढे काय नाव दिसायला पाहिजे ते इथे लिहायचं. टू अपडेट रेकॉर्ड्स. अपडेट करण्यासाठी, रेकॉर्ड्स अपडेट करण्यासाठी मी लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग हा शॉर्टकट काय आहे? अपडेट रेकॉर्ड करण्यासाठी शॉर्टकट आहे F5. हे पण तुम्हाला दिलेलं राहील. ओके. कुठली फंक्शन की ती चूज करायची. ओके. इथे काहीच नाही लिहायचं. जर आयकॉनवर टेक्स्ट लिहायचं असेल, म्हणजे ह्या आयकॉनच्या बाजूला जर काही नाव येणार असेल, तर ते अपडेट नाव, अपडेट ए म्हणतो मी माझा, म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. अपडेट ए कंटिन्यू. हे नाव, हा आयकॉन असं तिथे दिसेल. तसंच रिफ्रेश, यालाही डबल क्लिक करायचं. हे स्टॅटिक बनवायचं. ओके. फंक्शन टेक्स्टवर नाव टाकायचं जे काय आहे आयकॉनचं नाव. फंक्शन टेक्स्ट रिफ्रेश. फंक्शन टेक्स्टवर रिफ्रेश टाकायचं. आयकॉनला आयकॉन अंडरस्कोर रिफ्रेश. हे तुम्हाला सेपरेट शिकवेल मी एक दिवशी. AC11 खूप छान आहे. ऍक्च्युली ज्याने क्लासिकल रिपोर्टची असाइनमेंट केलेली राहील त्याला तिथे दिसेल हे. ओके. टू रिफ्रेश द इंटरनल टेबल आपण रिफ्रेश करण्यासाठी वापरतो. इंटरनल टेबल रिफ्रेश करतोय आणि त्याची की आहे F7. त्या रिफ्रेश बटनच्या बाजूला काय नाव येणार आहे? रिफ्रेश IT असं नाव देणार आहे मी. इंटरनल टेबल रिफ्रेश कर. ओके. रिफ्रेश IT. आणि शेवटचं तुमचं आहे एखाद्या वेळेस डिलीट. आपण डिलीट पण यूज करू, पण मी 90% मी डिलीट यूज करत नाही. डिलीटचा कोडही लिहत नाही, पण लिहून टाकतो यावेळेस. डिलीट, डबल क्लिक, स्टॅटिक. ओके. आयकॉन अंडरस्कोर डिलीट. डिलीट करायचे रेकॉर्ड्स. F6. जेवढे चूज करतात तेवढे इथून निघतात. हे हे जे फंक्शन कोड आहे हे तुम्ही बघून करायचे. ओके. आणि लिहून ठेवायचे. डिलीट, आर म्हणतो रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी. बघा 3 गोष्टी आल्यात. याला पुन्हा मिनिमाइज करतो. पुन्हा बघा ऍक्टिव्हेट केला. पुन्हा याला ऍक्टिव्हेट करतो. पुन्हा याला ऍक्टिव्हेट करतो. थोडा वेळ थांबतो मी. का? कारण ते लवकर येत नाही. आलं तर ठीक. ओके. असा हा गोष्ट तयार करून घ्या. अजून कोड लिहायचा राहिलाय आपल्याला.
डिलीटचा राहिलाय, रिफ्रेशचा राहिलाय, सगळाच राहिलेला आहे. ओके. पण तो काही कोड एवढं मोठा नाहीये. ओके. शेवटचं सांगेल मी. आता पहिले TCW रन करून घेतो. डिस्प्ले करतो. बघा आलेत. अपडेट ए म्हणलं होतं मी. अपडेट ए, रिफ्रेश, डिलीट हे फक्त नाव आले. यांचा टी-कोड लिहायचा राहिलाय, डिलीटचा राहिलाय, अपडेटचा राहिलाय. तर अपडेट आणि डिलीट हे जे आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. अपडेट आणि डिलीट हे खूप महत्वाचे आहेत. कुठे लिहायचे, काय लिहायचं याच्यात कन्फ्युजन होतं. रिफ्रेश हा सोपा आहे, कारण रिफ्रेश इंटरनल टेबल असतो. ओके. रिफ्रेश तुमचा इंटरनल टेबल असतो. मग रिफ्रेश कुठं लिहायचा मी ते सांगतो. स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. हा बघा, जिथे बॅक बटन जिथे बॅक बटन आणि लिव्ह प्रोग्राम लिहिलेला आहे, तिथे व्हेन जे नाव लिहिलेलं आहे ते बरोबर लिहायचं. रिफ्रेश. ओके. आणि तुमचं रिफ्रेश इंटरनल टेबल इथे लिहिलं. रिफ्रेश इंटरनल ऍक्टिव्ह केलं. स्टेप बाय स्टेप पुन्हा रन करतो. डिस्प्ले, रिफ्रेश. बघा, इंटरनल टेबल रिफ्रेश झाला, म्हणजे त्याच्यातला सगळा डेटा जातो. डेटाबेसच्या टेबलला अजून मी हात लावलेला नाहीये. आय एम नॉट गोइंग टू यूज. ओके. मी अजून काहीच नाही यूज करत. ठीक आहे. मी डिलीटचं कधी केलेलं नाहीये, कारण मी सहसा डिलीट करत नाही. पण बघू यावेळेस डिलीट होतं का नाही. तुम्हाला देईल ते डिलीट करायला. तुम्हाला कोणाला तरी सांगेल की तुम्ही डिलीट करा असं. ओके. कारण मी डिलीट सहसा सहजी करत नाही. पण बघू आपण. नाही तर इथेच लिहून देतो. चला तर. टू 200 स्क्रीन. झालं तर बघतो. इथे ना लिहून टाकतो मी वेन डिलीट. नाही झालं तर वेगळा माझ्याकडे अजून आहे. वेन डिलीट हे सापडणार नाही. हे लिहून घ्या. वेन डिलीट जे मी लिहितोय ते झेड आशिष टेबल मधलं फ्रॉम वर्क एरिया. वर्क एरियातलं जे रेकॉर्ड असेल ते झेड आशिष मधून डिलीट कर. हे डायरेक्ट डिलीट होईल ना डेटाबेस टेबलला. हे वर्कआउट झालं तर इथे राहू देऊ. नाही झालं तर आपल्याकडे वेगळं एक मॉड्यूल आहे. ठीक आहे. बघू आपण. चला, डिलीट झालं, रिफ्रेश झालं. आता राहिला अपडेट. ओके. आता राहिला अपडेट. अपडेट लवकर सापडत नाही. राहिला सेव्ह. सेव्ह पण लवकर सापडत नाही. हे बघा, बॅक जायचं, पूर्ण पहिल्या प्रोग्रामला यायचं. वन्स यू आर इन ॲट फर्स्ट प्रोग्राम, त्याच्या 200 स्क्रीनवर तुम्ही डबल क्लिक करायचं. ओके. आणि तुम्हाला इथे खाली शोधायचं आहे. हे बघा, मॉडिफाय. हा बघा, मॉड्यूल आशिष मॉडिफाय ऑन चेन रिक्वेस्ट हे मिळत नाही. तर याच्यावर डबल क्लिक करायचं. आणि जिथे मॉडिफाय इंटरनल टेबल, फ्रॉम वर्क एरिया, इंडेक्स झेड आशिष करंट लाईन सगळं आलेलं आहे. तिथं बघून घ्या. वाटलं तर फोटो काढून घ्या की मी इथं आलो होतो असं. बघा, सापडणार नाही. तिथे मी मॉडिफाय आणि सेव्हचा लिहितो. मदतीला असतात तसं तुम्हाला. तुम्ही काय सगळे एकटे नाही करत, पण ते सांगून ठेवतो.
आलं का लक्षात? सो 6:51 झाले तिकडं. आपल्याला थोडंसं फास्ट घ्यावं लागेल. बघा, मॉडिफायच्या ठिकाणी मी लिहितोय. आता इथे कसा आलो पुन्हा एकदा सांगतो. हा पहिला जो पीबीओ आणि पीआय आहे याच्यात मॉडिफाय ऑन चेन रिक्वेस्ट हे दिलेलं आहे. हे बुक मध्ये सापडणार नाही. याला डबल क्लिक करायचं. इथे जिथे मॉडिफाय दिसतंय तिथं लिहायचं. बघा, केस SY UCOM, केस SY UCOM आणि एंड केस. ओके, पहिले आहे सेव्ह बटन सेव्ह करायला आणि दुसरा आहे मॉडिफाय म्हणजे अपडेट करायला. दोन लिहितो मी. सोपं आहे. सेव्ह करायला काहीच नाही, मॉडिफाय वापरायचा. मॉडिफाय कर झेड आशिष नावाचा टेबल फ्रॉम वर्क एरिया. जसा डिलीट केला मी, डिलीट कर झेड आशिष फ्रॉम वर्क एरिया, तसा मॉडिफाय कर म्हणजे मी काही नावं वेगळे बदलले की ते हे होईल. ओके, सेव्ह एकच लिहितो. आणि आता अपडेट महत्वाचं आहे. अपडेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण फर्स्ट टाइम तुम्ही डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज वापरतायत. फर्स्ट टाइम तुम्ही तुमच्या टेबल कंट्रोल विझार्ड मधून, तुम्ही तुमच्या प्रोग्राम मधून, तुम्ही तुमच्या स्क्रीन मधून डेटाबेस टेबलला अपडेट करायला चाललेत. म्हणून लिहायचं अपडेट झेड आशिष हा कस्टमचा टेबल. ओके, त्याला सेट कर. त्याच्यात काय काय आहे? सेट रोल नंबर आहे. त्याच्यात काय काय आहे बघा. आता उलट जे मी लिहिलं होतं ना. ओके, बघा, सेट कर माझा रोल नंबर जो आहे. ओके, हा सेट कर झेड आशिष मध्ये. त्याचा झेड आशिष मधला रोल नंबर हा सेट कर. काय? वर्क एरिया मधून म्हणजे माझ्या स्क्रीन मधून घेऊन जा. आता इथून अपडेट करतोय ना, मग अपडेट रेकॉर्ड हे होईल. फर्स्ट काय झालं? डिस्प्ले झालं. डिस्प्ले मध्ये हे रेकॉर्ड इथे आलं. डिस्प्ले मध्ये हे रेकॉर्ड आता इथे आलेले आहेत. पण मला उद्या उठून हे चेंज करायचंय. उद्या उठून मला हे चेंज करायचे म्हणजे मला हे मी डेटाबेस टेबल मधून आणलं. ओके, आणि मला इंडियाचं इथे टिक करेल मी. इथे टिक करेल आणि इथे इंडियाचं जे आहे ते नाव चेंज करेल मी. इथे काहीतरी मी करेल डॉइसलँड. मग मला हा रोल नंबर हे काय चेंज केलेलं आहे मी. हाऊ वुड दॅट टेबल नोज. मग मला पूर्ण रेकॉर्ड सेट करायचंय. हे रेकॉर्ड पूर्ण सेट करायचंय. कुठं? याच्यामध्ये अपडेट करायचंय. हा रेकॉर्ड आपल्या स्क्रीन मधून आपण डेटाबेसच्या टेबलला अपडेट करायला चाललोय. तर हे जे डिस्प्ले झालं ना, हा वर्क एरियाचा रोल नंबर आहे. हा वर्क एरियाचं काहीतरी हे वर्क एरियाचं आहे. म्हणून मी इक्वल्स टू टाकतो. वर्क एरियाचा रोल नंबर हा रोल मध्ये सेट कर. म्हणजे कुठं? डेटाबेसला सेट कर. हा वर्क एरियाचा नेम हा इक्वल्स टू हा कुठे सेट कर? त्या नेम मध्ये डेटाबेसच्या. हा वर्क एरियाचा मोबाईल नंबर हा त्या झेड आशिषच्या मोबाईल नंबर मध्ये टाक. मग इक्वल्स टू साइडने लेफ्टची व्हॅल्यू राईट मध्ये जाते. म्हणून मी असं लिहिलं. आणि मी जो रोल नंबर सिलेक्ट करेल तोच कर. म्हणून मी इथे लिहितो व्हेअर. मी जो रोल नंबर सिलेक्ट करेल
मी जो रोल नंबर घेईल तो वर्क एरियाचाच रोल घेईल. मी जो रोल नंबर घेईल, ओके, तो वर्क एरियाचा रोल मी घेणार. हे असं लिहायचं. हे सेट, हे लॉजिक म्हणजे काय? हे लॉजिक म्हणजे हा डेटा, हा डेटा तुमचा बघा. अपडेट झेड आशिष म्हणजे झेड आशिष तर डेटाबेस टेबल आहे, त्याचा रोल नंबर सेट कर. मग तुम्ही म्हणाल सर रोल नंबर आम्ही अपडेट नाहीच केला ना. केला मी इंडिया, त्याचा डॉइचलँड केला. अरे पण इंडिव्हिज्युअली मला वर्क एरिया सेट नाही करता येत ना. तसं पण करता येईल. पण समजा तुम्ही इंडिया पण केलं आणि हा रोल नंबरच्या पुढचा हा नंबर पण केला, मग त्याच्याऐवजी जाऊ द्या ना, काय फरक पडतो? त्याच्याऐवजी पूर्ण रेकॉर्डच अपडेट करून घ्या. उद्या उठून तुम्ही रोल नंबर करा, की नेम अपडेट करा, की सिटी अपडेट करा, कंट्री अपडेट करा, डझंट मॅटर. तो कायम सेट करून ठेवेल. आता तेच जातंय. हे जर रेकॉर्ड झालं तर तेच जातंय ॲज इट इज. हे ॲज इट इज आहे रेकॉर्ड. पण इंडियाचा डॉइचलँड झालाय. इंडिव्हिज्युअली फिल्ड करण्यापेक्षा अख्खं रेकॉर्ड केलं. डन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग राहतं काय? मग राहतं हे, तर बघा, हे सगळं झाल्यानंतर हे जे तुमची इम्पॉर्टंट लाईन आहेत, ओके, याच्या खाली, तर याच्या खाली हे गोष्ट लिहायची. हा वर्क एरिया इंटरनल टेबलला अपेंड करून टाकायचा. अपेंड इंटरनल वर्क एरिया टू इंटरनल टेबल. हे जर समजा नाही झालं, ओके, म्हणजे हे वरचा जो कोड आहे हा नाही झाला, हा वरचा कोड, की बाबा अपडेट नाही झालं, तर मी लिहितो इफ साई सबारसी नॉट इक्वल्स टू 0. वरचा कोड हा रन नाही झाला, तर माझे रेकॉर्ड ॲज इट इज ठेव. नॉट इक्वल्स टू 0 एंड इफ. तर माझा कोड ॲज इट इज ठेव, म्हणजे मी जे लिहिलेलं आहे ते अपेंड वर्क एरिया टू इंटरनल टेबल ॲज इट इज ठेव. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डन. अख्खा टेबल कंट्रोल विजार्ड झाला. माझ्या याला एरर आल्या नाहीत. ओके, ही काय आली? ओपन एसक्यूएल यूज केलंय का मी? तसं तर मला काही गरज नव्हती. तुम्हाला नाही येणार हं? ओके, ही तुम्हाला एरर येणार नाही. ही मला आली, मी सांगेल ही एरर घालवायची कशी. ठीक आहे. ऍट दी रेट, हे तिला बघा जरा. ओके, हे मी ऍट्रिब्यूटची एरर तुम्हाला येणार नाही, ही मी माझ्यासाठी लिहिली बरं. मी तुम्हाला तुमची एरर काय येईल ते सांगतो मी. तुमचं काय कॉपी पेस्ट करायचं आणि कुठे लिहायचं हे अजून सांगायचं बाकी आहे माझं. तुम्हाला एरर काय येईल, कुठला कंट्रोल कुठं उचलून कुठे ठेवायचे, ओके, हे मी अजून लिहिलेलं नाही. हे जे आहे ना, हे कंट्रोल, हे इथून कट करायचे आणि हे तुमच्या या डेटा आहे ना तिथे जाऊन लिहायचे. डिक्लेरेशन इथं इथं जर केले तर हे @ द्यायची गरज पडणार नाही तुम्हाला. ऍट्रिब्यूटची. कंट्रोल्स वरती देतो मी अजून. मला कसं काय आले?
तर ते कॉमा काढून टाका नंतरचे. नाही नाही नाही, सॉरी सॉरी, हा बरोबर, मी तेच बघत होतो. कॉमा द्यायची गरज पडणार नाही ना. पण ही पण एरर नाही आली मला पहिल्यांदा, ही डिक्लेरेशनची, ही का नाही आली? ही तुम्हाला एरर येईल ही. ठीक आहे, बघू आपण. ही ॲज इट इज ठेवतो मी. कॉमा दिल्यामुळे मला ते आलं. पहिल्यांदा नाही आले. ठीक आहे, इथे मी कॉमा दिला होता का? हा हा, कॉमा दिला होता मी. म्हणजे मी ओपन एसक्यूएल वापरून घेतलं होतं. ओके, कॉमा दिला तर @ द्या ॲट्रिब्यूट, कारण तो इनलाईन डिक्लेरेशन मध्ये ओपन एसक्यूएल ला कन्वर्ट करतो. झालं, ऍक्टिव्हेट करू. तुम्हाला ती एरर पण नाही आली, आली तरी सांगून देतो मी. चला, आता रन झाला आपला प्रोग्राम. आपण ZTCW घेतला, डिस्प्ले झाला. ओके, राम नावाचं रेकॉर्ड आपण डिलीट केलं आणि सेव्ह करून टाकलं. ओके, पुन्हा बॅक जातो. 4 नंबरचं रेकॉर्ड डिलीट, हा डिलीट नाही होणार असं मला वाटतंय. बघा, मला करूनच 4 नंबरचं रेकॉर्ड डिलीट नाही झालं का? नाही झालं. आता आपण काय करू, 4 नंबरच्या रेकॉर्डला रामचा श्याम करतो मी. डिस्प्ले करतो, याला रामचा श्याम करतो. ओके, अपडेट करतो आणि सेव्ह करतो. ओके, थोडासा वेळ घेईल तो, पण यायला पाहिजे. थोडासा वेळ घेतो बरं, इट टेक्स टाइम. हा, झाला, लगेच झाला. तर बघा, मी इकडं माझा डेटाबेस टेबलमध्ये बघा, मी डिस्प्ले केला होता रामचा श्याम. श्याम इकडे गेला, अपडेट केला, पुन्हा डिस्प्ले केला, तर श्याम पुन्हा वापस आला. आता तुम्हाला सांगतो, इथे राम 1 करतो मी. हा, तुम्ही जर इथे म्हणाल, हा AC11 मध्ये मी चेंज करतो, रामचा राम 1 सेव्ह केला, आणि इथे जर मी डिस्प्ले म्हणलं ना, तर बघा राम 1 आला. हा AC11 आहे आणि हा माझा AC38 चा प्रोग्राम आहे. आता मी ह्या रामचा 1 काढून टाकतो, माझ्या प्रोग्राम मध्ये मी अपडेट करतो, सेव्ह करतो. अपडेट करून सेव्ह केला, तर इथे पण रामचा 1 निघाला पाहिजे. AC11 मध्ये मी, हा बघा 1 गेला. दिस इज पहिल्यांदा माझा सक्सेसफुल रन झालाय सिस्टमॅटिक केल्यामुळे, नाही तर माझा रनच होत नाही. मला TCW ला खूप प्रॉब्लेम येतो, तुम्हाला पण हे होईल. आता रिफ्रेश म्हटलं की रिफ्रेश, बॅक म्हटलं की बॅक. ओके, इन्सर्ट म्हटलं की इन्सर्ट करायचं. आता एखादं रेकॉर्ड इन्सर्ट करू आपण, पण रेकॉर्ड जाईल का इथे? किती? 4 करू, 5, पण इन्सर्टचं बघू आपण. चला, इकडून रेकॉर्ड टाकून बघू. 5 नेम आकाश पूनम गंभीरे से. ओके, हे रेकॉर्ड जातं का बघू आपण. हा, आलं 5 पूनम, पण ते वरती आलं. ठीक आहे, अरे मोबाईल नंबरच्या ठिकाणी गंभीरे टाकलं. ठीक आहे, अपडेट करून घेतो. कॅरेक्टर आहे ना तो, हा, म्हणून असं गेला. 05 टाका, त्याला चेंज करतो मी. बॅक डिस्प्ले, याला काय करतो, 05 टाकतो. पूनमला लेफ्टला घेतो आणि हिला मोबाईल नंबर अपडेट आणि सेव्ह. असे सगळे R&D करून बघायचे.
थोडासा वेळ लागेल. हे चेंज व्हायला पाहिजे. हे माझ्याकडनं काय झालं, कॅरेक्टर होते ना, तर मी 05 टाकायला पाहिजे होता, तो खाली गेला असता, म्हणून तो ऍड होऊन आला. इथे रोल नंबर नाहीये, इंटिजर नाहीये, तो कॅरेक्टर आहे. तुम्ही इंटिजर घेऊन बघा. हे बघा, इथे माझा कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे डिलीट होतं का ते बघतो मी. बॅक रिप्लेस. हा चेंज होण्यासाठी मी एक गोष्ट करू शकतो. हे गडबड होते. ठीक आहे, मी काय करतो, तुम्ही एवढं करून बघा, कारण मला आहे ना, माझा अभ्यास आहे. मी डेटाबेस मधून हे डिलीट करून टाकले. ओके, हे पुन्हा मी रिफ्रेश करतो, पुन्हा बॅक येऊन घेतो, पुन्हा डिस्प्ले करतो. हे आलेत 1 2 3 4 ॲज इट इज. तुम्ही रेकॉर्ड टाकून बघा. सर, हा, जे अपडेटचं जे कोड लिहिलाय आपण तिथं, त्याच्या जागी फक्त मॉडिफायचं ऑपरेशन लिहिलं तेच होईल ना सर? अपडेटच होईल ते पण. कुठे म्हणला? जे अपडेटचा कोड लिहिलाय आपण, हम्म, त्याच्यामध्ये अपडेट ऑपरेशन यूज केलंय आपण. एक सेकंड मला कसं, कुठं? हा, इथे अपडेटचा. अपडेटचं काय? इथे काय? तिथे डायरेक्टली फक्त मॉडिफाय झेड आशिष फ्रॉम वर्क एरिया वगैरे येऊन जाईल सर. तेच लिहिलं होतं ना, पण मला सेट करायचे आहेत ना. हा, मग होऊन जाईल ना ते. तुम्ही जे एडिट करसाल ते डायरेक्टली तिथं हे होऊन जाईल. त्यालाही मॉडिफाय हा, अँड ऑर टाकतो ना, मग इथे सेव्ह आणि अपडेटला. हा सर, जमलं तसं पण जमलं. हम्म. हे म्हणतोय का तू? हा सर. ऑर किंवा अँड दिला ना मी. सेव्ह आणि याला काय दिलं होतं? होईल, बघू. त्याच्याऐवजी मॉडिफाय वापरून घ्यायचं. ZTCW. काय म्हणलं तू? अपडेट करायचं ना? अपडेट तर होतच आहे आपलं इन्सर्ट केल्यावर ना. हो सर. नाही सर, आता जो डेटा होता पूनम गंभीरेचा, आपण अपडेट करत होतो पण होत नव्हता. नाही, जात होता तो, पण तो एक कॅरेक्टर घेतलं तर पहिलं. पण ते मोबाईल नंबरच्या जागी तिचा सरनेम पडलं होतं, तर त्याला चेंज करत नव्हतं, म्हणजे करत होतो तर ते होत आता नव्हतं. मी तेच तेच नवीन तसंच टाकतो ना. इन्सर्ट असं. करतो 5 नंबरचं रेकॉर्ड, 05 किंवा 10 नंबरचं रेकॉर्ड. राम
हे बघ हे असं 10 पुढे सरकतं. हा जो आहे ना, हा प्रॉब्लेम होतो. 10 पुढे सरकला. आता याला याला अपडेट करायचं म्हणतोय ना तू. हे जे आहे ना, त्याला 5 नंबर देऊ. याचा 0 काढून टाकू आणि याला हे देऊ. हे म्हणतो ना अपडेट. नाही होत ना. ते थोडासा इश्यू आहे. ठीक आहे, बघू आपण. एवढं तर करा. तो तसा सेटच करावा लागतो. होतं ते इन्सर्टचं, कारण मला डिलीट आहे ना, डिलीट तो तिथून वर्कआउट नाही होणार. त्याला एक मॉड्यूल बनवावं लागतं. त्याच्यात आहेत थोडे चेंजेस. बघा तुम्हाला जर वाटलं तर. तर मी काय करतो, डिस्प्लेमध्ये हा एक इकडे गेल्यामुळे डबल डबल आली एंट्री. तर मी इथून ते डिलीट करून टाकतो. 2 तुमचे जे रेकॉर्ड आहेत ते. ठीक आहे. तुम्ही 1, 2, 3, 4 या रेकॉर्डवर खेळा ॲज इट इज. ओके. इथे अपडेट करून अजून एक 9, 9 अजून एक वाढवून घ्या. इथे एक्स्ट्रा 9, 9 यायला पाहिजे.